जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर येण्याची शक्यता आहे। या जी आरमध्ये काय असणार आहे ते जाणून घेऊ आपण। बघा, ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत, वडील वारले, पती वारले, घटस्फोट झाला किंवा सोबत राहत नाहीत, असे अनेक प्रश्न त्या लाडक्या बहिणींच्या समोर उभे होते आणि त्याच कारणांमुळे अशा लाडक्या बहिणी KYC करू शकत नव्हत्या। याचे समाधान म्हणून वेबसाईटमध्ये थोडेसे बदल करण्याची शक्यता सरकारने दाखवलेली आहे। तर अदिती तटकरे याबद्दल काय बोलल्या ते आपण पुढे पाहणार आहोत। त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर सर्वात आधी आणत असतो। तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंटमध्ये जाऊन आम्हाला नक्कीच सांगत चला। आम्ही प्रत्येक कमेंट पाहत असतो, म्हणून नक्की कमेंट करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। स्वागत आहे मित्रांनो आपलं ग्राम जाणकार या चॅनलवर। तर लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर आलेला आहे तो आपण पाहूया। तसंच पती आणि वडील ज्या लाडक्या बहिणींना नाही आहेत, यांना ज्या प्रकारच्या अडचणी KYC करताना होत होत्या त्यांच्यासाठी ही थोडी दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहे। तर पाहूया अदिती तटकरे या बाबतीत आपल्याला काय सांगतात। अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये KYC केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं KYC ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं KYC ची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे KYC ची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये। तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्की